नमस्कार, माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि मी काल जो व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला ज्यांनी उदंड प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आभार व्यक्त करते। आणि अजून एक गोष्ट अशी आहे की त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। ती गोष्ट अशी आहे, कृतज्ञतेच्या पोटी हा व्हिडिओ मी बनवत आहे। आता आपण अनेक गोष्टी अशा स्वीकारत असतो की किंवा अनेक गोष्टी अशा आपण आधाराने, एखाद्याच्या आशीर्वादाने, एखाद्याच्या कृपेने यशस्वीतेकडे नेत असतो। तसंच कृतज्ञतेचा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण देखील तेच आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही खरं तर जुने यूट्यूबर, परंतु वैभवशाली कोकणचे जे दादा आहेत आपले, ते पण आमचे जुने सहकारीच आहेत आणि आम्ही पण त्यांचे जुने सहकारी। तर एकमेकाला नेहमी आम्ही सपोर्ट करत होतो। आणि आता अचानक असं 2024 हा जो ऑक्टोबर आणि आता हा नोव्हेंबर हा असा दोन्ही महिन्यांचा जर एकंदरीत ग्राफ बघितला, आराखडा बघितला, तर त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले। त्यामुळे वैभवशाली कोकणच्या दादांचे आभार मानणे, तसेच रंगनाथ दादांचे आभार मानणे हा एक आपला जबाबदारीचा भाग बनतो। म्हणून कृतज्ञतेपोटी हा व्हिडिओ बनवायचाच असं मी ठरवलेलं। कारण आपल्याला कोण सपोर्ट करतो, कोण आपल्याला पुढे जाण्यासाठी पुश करतो, त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनात प्रेम हे असायलाच पाहिजे। आणि ते प्रेम हे व्यक्त करण्यासाठी आपण देखील त्यांनी जे सहकार्य केले तशाच प्रकारचं आपण देखील सहकार्य करणं किंवा त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य बनतं। म्हणून मी ठरवलं की काय नाही, आपण हा व्हिडिओ बनवायचाच, काही असू दे। माझ्याकडे दुसरा विषय होता, पण आयत्या वेळी माझ्या मनात असंच आलं की चला आपण एक काकांच्यासाठी वेगळा असा व्हिडिओ बनवू। आणि आपली जी फॅमिली, आज हा माझा व्हिडिओ आला की सगळेजण बघतील की व्हिडिओमध्ये काय सांगितलं, तेव्हा प्रत्येकालाच असं वाटेल की अरे हो, हा व्हिडिओ व्हायलाच पाहिजे होता। तर तुमच्या सगळ्यांच्या मनातलीच गोष्ट असं समजून हा व्हिडिओ मी बनवला आहे। आणि काका, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद देते। आणि तुम्हाला टेक्निकली जे दादा मदत करतात त्यांचे पण निश्चितच आभार। आणि तुमची एनर्जी या वयातली मी जर बघितली तर खूपच वाखाणण्याजोगे। आणि इतरांना सहकार्य करणं म्हणजे असं म्हणतात की चला माझं तर काम होतंय ना, तर इतरांचं पण करूया काय। तर तुमचा हा जो गुण आहे, या गुणाला मी वंदन करून हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे। कारण अंधारात चाचपडणं वेगळं आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्याचा हात पकडणं ही एक गोष्ट वेगळी असते। म्हणून हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी। तर दादा, मी तुम्हाला पुनश्च एकदा आभार तुमचे मानते। आणि हा व्हिडिओ एकदम साधा आणि सहज सुचलेला असा मी केलेला आहे। आवडला असेल तर जरूर सांगा। आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी जरूर 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 आपलं मत कमेंट बॉक्समध्ये मांडावं। तर एवढ्यावरच मी थांबते। कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर सांगा। धन्यवाद।